जय गुरु. जय गुरु. गुरु जय गुरु. झालंय का सेटल अमरावतीला? हो हो, झालं हा. झालं. सुदैवाने ते काय जेटलॅग प्रकरण असतं तसं काही झालं नाही. हा, तेच म्हणजे. चल, प्रवास चांगला झाला. छान छान. याचं लंडनचं विमान सेवा होती, व्हर्जिन हो. अटलांटिक. हा हा. आणि आम्ही जेव्हा बुकिंग केलं तेव्हा इकडे इराणचं युद्ध सुरू झालं होतं हो, जाते वेळेला. जाते वेळा. त्याच्यामुळे हा. मग आम्ही तिकडनं लंडनवालं बुक केलं. येताना संपलं असतं बरं झालं असतं युद्ध तिकडे जाऊन. हो ना. नाही झालं तुझं. नाही ते काय, ट्रम्पच्या हातात नाही दिसतंय. नाही, ते सगळं अवघड करून ठेवलं त्याने, गोंधळ करून ठेवला होता. त्याला ते हा, धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं, असं लक्षात आलं. असं त्याला काहीतरी ते झालं ते. थांबवताही येत नाही आणि बंदही करता येत नाही, असं हो ना. विचित्र करून ठेवलं. आजची काहीतरी बातमी आहे, 4-5 हजार ड्रोन त्यांनी ऑर्डर केले म्हणून. हो. ठीक आहे, आता बघू काय, जिथं उजेड ते उजेड झालं, काय करावं. हो ना. चला, सुरू करू आपण आता मग. हो. तर परवा आम्ही एक पेपर सुरू केला होता. हे तुम्ही नव्हता परवा. हा, काल हो तुम्ही. काल होता तुम्ही. हो परवा आम्ही हा पेपर घेतला होता. तुम्ही बाकीचे पण असाल परवा दिवशी एक वेळेला. ह्या लोकोक्तीमध्ये आपण ते परोपकाराय फलंते वृक्षः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकाराय सतां विभूतयः. हे बघितलं होतं आपण. त्याच्यावर चर्चाही केली होती. तुम्ही जर हे हो रेकॉर्डिंग बघितलं राजे खोलेकर साहेब, तर तुम्हाला हे कळून जाईल. आम्ही हे वाक्याचं हो हो भाषांतर सुद्धा बघितलं होतं. हिंदीतून संस्कृतमध्ये आणि संस्कृत टू हिंदी. यामध्ये हो. असं वेगळं असं फार काही नाहीये. फक्त सातवं जे आहे, मयूरः वर्षासु नृत्यम करोती. हे दिसतं काय तुम्हाला इथे? हो हो, दिसतंय ना. हा. त्याच्यामध्ये वर्षासु घ्यायचं, कारण वर्षा जे आहे वर्षा ऋतू म्हणून काउंट होतं. वर्षा म्हणजे एक पाऊस नाही. अच्छा, अनेक. हा नाही, हा म्हणजे सीझन म्हणून काउंट होतं. म्हणून त्याला नेहमी अच्छा. बहुवचने घेतलं जातं. बर. बाकी वाक्य तशी साधारणच आहे. आणि सह जनकम प्रति पत्रम न लिखती. जनकम म्हणजे वडील, हे हो आपण बघितले. नंतर इथे हिंदीमधून बघताना हे बघायचं आपण की इथे एक वचन आहे का बहुवचन. तर काल आपण चर्चा केली, बगीचे में फूल खिलते हैं, हो उपवने पुष्पाणी विकसंती. हो. वसंत वहां पर अवश्य खेलेगा, वसंत तत्र नूनम किंवा अवश्यम खेलेगा, क्रीडिष्यति. हाँ. किसान खेत में जाएगा, कृषकः क्षेत्रे क्षेत्रे जाएगा, गमिष्यामि गमिष्यति. गमिष्यामि. स्वस्थ मनुष्य तेज चलते हैं, स्वस्थ मनुष्य वेगेन चलती. हे एक वचन आहे. हाँ. चौथ्यामध्ये इंग्रजी बघितलं तरी हेल्दी पर्सन्स म्हटलंय ते. हेल्दी पर्सन्स म्हटलंय. पर्सन म्हणजे अनेक वचन आहे, बहुवचन आहे. अच्छा. आणि हाँ, स्वस्थ चलते हैं. मनुष्य, स्वस्थ मनुष्य वेगेन हाँ, मनुष्य, चलंती. हाँ. चलंती होईल इथे. हो. म्हणजे इंग्रजी आणि हिंदी दोन्ही पडताळून बघायचं की आपण नेमकं भविष्य वर्तमान काळ बघतोय, भविष्य काळ बघतोय का एकवचन बघतोय का बहुवचन बघतोय. हो. नंतर यह बालक चना खाता है. यह बालक म्हणजे सह बालक हा. सह बालकः. तर चना म्हणजे काय घेणार त्याला?
कोणी सांगेल चण्याला काय म्हणतात? चणकः चणकम सर. आणि चणा. चणकम. बहुवचन घ्या. खादती. चणकः बालक एकच आहे ना, खाणारा बालक एकच आहे. चणे जरी अनेक असले तरी बालक एकच आहे, म्हणून खादती. हाँ ओके ओके कर्म वृक्ष है पर कर्म। फल होते हैं, वृक्ष फलम भवंती। मैं यहाँ काम नहीं करूंगा, अहम अत्र कार्यम न करिष्यामि। उसने वहां पाणी पिया। तेन, त्या दिवशी मी चुकून स म्हटलं होतं. तेन तत्र जलम, काय पियाचं काय घेणार? पीतम। पीतम, बरोबर. नल का पानी ठंडा होता है, नलस्य जलम शीतम भवंती अस्ति अस्ति। भवन्ति अस्ति। क्या भाषण होगा? किम भाषणम भवति? होगा, भविष्यन्ति, भविष्यति। भविष्यकाळ। हाँ, घोडे शीघ्र दौडते हैं, अश्वाः वेगेन धावन्ति। हे आपण त्या दिवशी धावन्ति। बघितलं होतं. आता हे राहिल्यापैकी आपलं लोकोक्ती राहिलं होतं. अनुरागस्तु फलेन सुच्यते. अनुराग म्हणजे प्रेम कसं असतं ते खरं आहे किंवा नाही ते फलेन म्हणजे आपण जी कृती करतो त्या कृतीमधून दिसून येतं. सूच्यते म्हणजे सूचना मिळते. प्रेमाची, अनुरागाची सूचना कुठून मिळते? फळामधून. फळामधून म्हणजे तुम्ही जी कृती करता ते केवळ बोलण्याने उपयोग नाही, तर तुम्ही नेमकं कसे वागता, कसे कृती करता, यातून तुमचं किती प्रेम आहे किंवा नाही आहे हे दिसतं. याचं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता किंवा कोणी कशा प्रकारे व्यक्त करू शकतो. दुसरं जे आहे अलब्ध लाभो नालसस्य, हे बघितलं आपण. अलब्ध म्हणजे न मिळणारं. न मिळणारं जर मिळायचं असेल, लाभ असेल ते एखादा, कठीण लाभ असेल एखादा, किंवा न मिळण्यासारखा लाभ असेल तो आळशी माणसाला नाहीच मिळत. म्हणजे एखादा कठीण गोष्ट असेल ती करायला माणसाला कष्ट करावेच लागतात. आळस झटकून कामाला लागावंच लागतं, तरच त्याला न मिळणारी गोष्ट मिळते. हे याचं उदाहरण आहे. आपण कुठलंही उदाहरण देऊ शकतो या ठिकाणी की कुठल्या गोष्टीला काय काय काम केलं म्हणजे, कष्ट केले म्हणजे काय मिळेल. हे आपण बघितलं. न अस्ति रत्न खंडितम, कालही बघितलं वाटतं बहुतेक, की हे जे आहे रत्नखंडित म्हणजे जेव्हा एखादा रत्नम अखंडितम. अखंडितम, हा. तर जेव्हा एखादा हिरा आणला जातो आणि त्याचं रूपांतर रत्नामध्ये केलं जातं, त्यावेळेला त्याला छन्नीने थोडंसं फोडलंच जातं, म्हणजे तो खंडित होतोच. तो अखंडित कधीच नसतो. अखंडित खरा किंवा अखंडित रफ असलेला कुठलाही काय म्हणतात कार्बन, हे त्याचं रूपांतर रत्नामध्ये होतच नाही. हे आपण बघितलं होतं काल. अग्निदाहदपि विशिष्टम वाक् पारुषम. अग्निदाह म्हणजे अग्नीचा चटका. अपि विशिष्टम वाक् पारुष्यम, वाक् म्हणजे बोलणे, पारुष्यम म्हणजे कठीणता. कठीण वाक्य, तिखट वाक्य, टोचणारी वाक्य ही अग्नीपेक्षाही त्रासदायक असतात, चटका देणारी असतात, ताप देणारी असतात. आणि हे आपण काल बघितलं होतं. न चेतनवताम वृत्तीभयम, ज्याच्या अंगात चेतना असते, ज्याच्या अंगात उर्मी असते, काही करण्याची क्षमता असते, त्याला आपले पोट भरण्याचं भय नसतं की मला पोटाचं माझं काय होईल म्हणून मी हे मोठं काम करू की न करू. जर एखाद्या समाजाची, देशाची गरज आहे आणि त्यामध्ये मला उडी घ्यायची आहे, तर मग माझा हे घेतला तर माझं मग ते रोजचं पोट भरायचं काय होईल, माझ्या नोकरीचं काय होईल, असा विचार करून तो माणूस थांबत नाही, ज्याच्या अंगी ती उर्मी असते. अशा प्रकारचे हे एक्सप्लेनेशन आपण देऊ शकतो. इथे आलेलं जे सर आहे. एक विचारायचं होतं. हो, सर याचा वाक्यात प्रयोग करायला येतं का? नाही, वाक्य प्रयोग करायचं यात नाही. तुम्हाला फक्त अर्थ सांगायचा ना? याचा अर्थ सांगायचा आणि एखादं जुनं उदाहरण द्यायचं आहे. आता इथे 4 मार्क आहेत, आपल्याला लिहायचे किती? 4. तर 2 ते 3 ओळीमध्ये आपल्याला हे एकाचं विश्लेषण करता आलं पाहिजे, याला काय म्हणायचं यात. आणि एखाद्या वेळेला हे खाली जे गाळलेले शब्द आहेत ना, हे 7व्या प्रश्नामधलं, इथे येऊ शकतं. जसं इथे जननी जन्मभूमीश्च जान्हवीच जनार्दन, हा
मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. हा इथे जे काय आता आठवत नाही मला यस्य अस्ति काय ते सुपुत्र काय ते. शैले शैलेन, हे वाक्य आपल्याला बघून ठेवणं आवश्यक आहे. 11th आवरला सुद्धा बघणं आवश्यक आहे. हम्म. इथे काही आलं तर आपल्याला आठवलं पाहिजे. आणि हे जे आहे तत् किंवा युष्मत गम गच्छ, कृपया कुणाचं, जोशी साहेब, आनंद जोशी, तुमचा फोन. तत् युष्मत हे जे आहे याचे विभक्ती रूप, याचे म्हणजे अशा प्रकारची विभक्ती रूप बघून ठेवणं आवश्यक आहे. आणि गम आणि गच्छचं जे आहे ते वर्तमानकाळी रूप, गम आणि पापींचं अशा प्रकारची बघून घेणं आवश्यक. आता इथलं सदा हे बघितलं वाटतं. सर आपल्याकडे आपण साची रूप दिली आहेत का? साची म्हणजे स्त्रीलिंगी, तत् स्त्रीलिंगी होते का असावी? साची रूप आपण दिलेली आहेत का? मी बघतो एक मिनिट. आहे वाटतं आहेत सर. पुस्तकात सुद्धा आहे त्या. आणि तो टेबल परिशिष्टात शेअर- पाठवले त्यात पण परिशिष्टामध्ये आहे. पण आहे त्यामध्ये. हा. हा. बरं ठीक आहे. संधी विच्छेद आपण एक बघून घेऊ. त्या दिवशी राहिलं होतं ते. सदानंद, सदा अधिक आनंद, पुरुषोक्त, पुरुषोक्त, पुरुष अधिक उक्त, महर्षी बघितला आपण, महा अधिक ऋषी, हे वाटतं काल पण होतं का? श्री अधिक ईश, याचं काय होतं? श्री ईशच आहे का? श्री ईश हा श्रीश. श्रीशहा. हम्म. ई आहे की नाही मला शंका येते. श्रीशहा आहे ते. तव येतात, तवईत आई होतं ते. तवईत. गंगा अधिक उर्मिही, गंगोर्मिही असं होतं. हा अधिक ओ होईल, गंगोर्मिही. ते असे नमुना आपण एक बघितला. आता आपण आपल्या पुढच्या पुस्तकाकडे जाऊ. काही गोष्टी याच्यामध्ये अजून काही कुणाला सांगायचं काही या किंवा अशा पेपरमध्ये? ऐकू येत नाही ना? एक मिनिट लावतोय. सत्र प्रारंभ अभ्यास. हा, दिसतंय काय आता? हे दिसतंय टेबल? आवाज येतोय नाही, मला? ओपन नाही झाला तो. नाही झाला? ओपन नाही झाला ते. नाही ओपन म्हणजे हे दिसतंय का? अनुक्रमणिका दिसतंय का? नाही हो. नाही, दिसतोय पण फोल्डर दिसतोय, फक्त फोल्डर दिसतोय. हे प्रथम पाठ दिसतंय? काही दिसत नाही. तर त्याला डबल क्लिक करा त्याला. हे होते ना जगदीप तराटे, जगदीप तराटे जावाई घेतो त्या हलका का नव्हता. आता दिसतंय? अजून दिसत नाही का? आता पीडीएफ आला आधीचा. हा, पीडीएफ आला ना? दिसतंय सर, दिसतंय. ओके. आता आपल्या इथे हे जे ते वाक्य जी आहे ती क्रियापद आपल्याला हा, असं लिहायचं. गम हे गच्छ वर्तमान काळ पापी. जेव्हा येईल आपल्याला गम गच्छ जाणे, सह गच्छती, याचा अर्थ लिहिता आला फारच चांगला. एक टेबल तयार करायचा. हा शब्द पाठीमागे लिहिता आलं सह तर फारच चांगलं आहे. किमान एवढं गच्छती, गच्छसी, गच्छामी. आता हे एवढं एकच दिलं आहे, बाकीचे पण यायला पाहिजे पूर्ण. हे एक वचन झालं ना फक्त. हे गच्छती स, स गच्छती, त्वम गच्छसी,
अहम गच्छामी. त्याचा प्रश्न काय होता तो? वर्तमान काळात. हो ना, वर्तमान काळाच वर्तमान तो. सगळ्या वचनांची सगळ्या पुरुषांचे रूप. हा हा, सगळं द्यावं लागेल. हे फक्त एवढं एकच आहे. पा पी ब पूर्ण नाही काय. गच्छतः गच्छन्ति. हा हा, तसं पाहिजे. तो टेबल नाही वाटतं आपल्या ह्याच्यात. हा हे पण असंच आहे. तिसऱ्या पाठात आहे सर, तिसऱ्या पाठात. त्या पाठामध्ये. सर परिशिष्ट मध्ये आहे ते. तर पुस्तकात पाहिजे, नसतं परिशिष्ट मध्ये कसं होईल? नाहीच वाटतं याच्यामध्ये. तिसऱ्या पाठामध्ये पण नाही. परिशिष्ट सुरुवातीलाच होतं. तर हे टेबल आपण बाळबोधच्या परीक्षेच्या वेळेला लिहिले होते. हा, त्यावेळेला होते नाही का ते. पण तो प्रश्न आता ह्या वेळेला पण आहे. हा, वर्तमान काळात लिहा. नाही, बाळबोधच्या तिसऱ्या पाठात होतं. हा, यात नाहीये. हे फक्त क्रियावरच दिसतंय आपल्याला ते. परिशिष्ट पण असेल तर ठीक, नाही तर मी टाकतो तुम्हाला बाळबोधच्या मध्ये पण. टेबल मध्ये आपल्याला काय पाहिजे? ते स्त्रीलिंगी आहे का बघायचं ना. हे युष्माचं त्वम एवढंच आहे ते. युष्मत हे केव्हा? हे हलंत त येतं किंवा हलंत द येतं. दोन्ही एकच. युष्मत आणि याचं त्वम युवाम युएम हे माहिती आपल्याला. द्वितीय मध्ये दोन प्रकार आहेत. त्वाम त्वा केव्हा त्वाम असतं, आणि त्वा हे जुन्या लिखाणामध्ये यायचं. केव्हा नवीन मधून जाऊ शकतं. युवाम युष्मान द्वितीया. तृतीया त्वया युवाभ्याम युष्माभिः. चतुर्थी तुभ्यम युवाभ्याम युष्माभ्याम. आणि वह, हे वह जे हे फार रेअर असतं. हे वह बहुतेक ते संस्कृत काव्यामध्ये वापरलं जातं, अदरवाईज वापरत नाही आता जुन्या काव्यामध्ये. पंचमी त्वत युवाभ्याम युष्मत. आणि षष्ठी तव युवयोः युष्माकम. चढ बा. हा, बोला. चढ. म्हणजे तुम्ही तिकडे बोलताय का? सप्तमी त्वयी युवयोः युष्मासु. असा हा टेबल आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आता इथे काय म्हटलं? धातू साधित. मला वाटतं हेच बघायला लागणार. ठीक आहे. हा, इथे एक सापडलं होतं. हे घाल तुझे. सतौते. ते झालं, पण हे पूर्ण टेबल नाही कुठे. हे काय आहे? नाही सर, ते ह्याच्यामध्ये आहे, परिशिष्ट विभक्ती. दिलाय ना तुम्ही, त्यात आहे. परिशिष्टामध्ये. परिशिष्टामध्येच येते. हा, हो, त्या तिसऱ्या पेजवर आहे. पुस्तकाच्या. ओके. मग ते परिशिष्ट परिशिष्ट. असेल तर ग्रुपवर टाकून द्या, नाही तर मी शोधून टाकतो. तुमच्यापाशी हो, असेल ना चालेल. तर ग्रुपवर टाकलं सगळ्यांना कामाला येईल. हे युष्मत आणि अस्मतच्या ह्या विभक्ती आहेत. अस्मत ह्या आणि युष्मत ह्या. हे आत्ता वाचलं आपण ते. असंच अस्मतचं आहे. अहम आवाम वयम हे माहिती आपल्याला. माम आवाम अस्मान द्वितीया. मया आवाभ्याम अस्माभिः तृतीया. मह्यम आवाभ्याम अस्मभ्याम चतुर्थी. मत आवाभ्याम अस्मत् पंचमी. मम आवयोः अस्माकं षष्ठी. मयी आवयोः अस्मासु सप्तमी. याचे मराठी अर्थ पण दिले याच्यामध्ये. घाल. आता काय बघावं असं काय आता याच्यामध्ये? काही विशिष्ट तुम्हाला आठवतं काही चर्चा करावी अशी? एक मुद्दा आहे मला, जो सरांनी सांगितलं चर्चा करा म्हणून. आता रविवारी परीक्षा झाल्यानंतर
सोमवारपासून किंवा एखादा दिवस मागे पुढे आपला प्रवेशचा अभ्यास सुरू करावा लागेल. रविवारी परीक्षा संपेल तेव्हा आपले सोमवारी आपण सुरुवात करू त्याला. तर आता ह्या वेळेला आता आपल्याकडे किती आहे सध्या आज? 11 म्हणजे मी धरून 11 म्हणजे 10 लोक आहेत. एक 4-5 लोक समजा नसतील आलेले. 12, 13, 14, 15 लोक आहेत फार तर. सध्या ह्याचे 2 बॅचेस चालू आहे. सकाळी एक बॅच आहे आणि आता संध्याकाळी आपण एक घेतो. आणि या 2 बॅचेस मध्ये त्यावेळेला जेव्हा ऍडमिशन झाले त्यावेळेला जवळजवळ 100 ते 150 लोक होते. आणि दोन्ही बॅचेसला मिळून सुरुवातीला 60 लोकांनी ऍडमिशन घेतली होती आणि 20-25 लोक हे ऑनलाईन म्हणजे रेकॉर्डिंग वरून अभ्यास करायचे. ज्यांनी परीक्षा दिली मध्यंतरी ते साधारणतः 40-42 लोक होते. आणि आता आपण पाहतोय की दोन्ही बॅचेस मिळून एक 30 लोक सध्या क्लास करतायत. अशी अपेक्षा अशी आहे की हे 30 लोक प्रवेशला पुढे कंटिन्यू करावेत. म्हणजे फार अवघड आहे असं गृहीत धरण्यापेक्षा हे सोपं आहे म्हटलं तर सोपं आहे. आणि सगळ्यांना विनंती अशी की सोमवार नंतर तुम्ही हे क्लासला या. आणि एक विचार असा आहे की 2 बॅचेस जे आहे सकाळी संध्याकाळी त्याच्याऐवजी एकच बॅच ठेवावी. कारण एक नवीन त्यांना पुन्हा काही लोकांची रिक्वेस्ट आली की आम्हाला जॉईन करायचंय. नवीन बॅच जर करायची झाली तर मग जे आता सध्या जी प्रवेशची बॅच संपलेली आहे त्यातलं कोणी अजून तयार झालेलं नाही की जो खालच्या वर्गाला शिकवू शकेल असं. आणि जे जुने लोक प्रवीण झालेले पुढचे जे झाले ते वेगवेगळ्या कामाला लागलेले आहेत. त्यामुळे तसे उपलब्ध नाही आहेत ते. म्हणून एक प्लॅन असा होता की दोन्ही बॅचेस एकत्र करून एकच वेळ ठेवावी. तर मला तुमचं हे मत पाहिजे होतं की तुम्हाला जर समजा ठरलं असं की सकाळी दोन्ही बॅचेस घ्याव्यात तर तुम्हाला सोयीस्कर आहे का? कारण याच्यामध्ये कसं की काही लोक अमेरिकेतले पण आहेत. अमेरिकेत जो 8 ते 10 लोक आहेत आणि त्यांना आपल्याकडची संध्याकाळ म्हणजे त्यांची सकाळची वेळ असते. संध्याकाळची वेळ त्यांना अवघड जाते कारण बरेच लोक ते नोकरी करणारे असतात आणि त्यांना धावपळ त्यांचे गाठायचे असते. 10 तास काम असतं. त्या संध्याकाळी येऊन ते आपल्याकडच्या सकाळच्या वेळेला क्लास अटेंड करतात. तर आपल्याला सकाळची वेळ सोयीची आहे का? मला तुमचं याच्यावरती मत पाहिजे म्हणजे जसं आपल्याला योजना करता येईल. सकाळी साधारण टायमिंग काय असेल? सकाळी काय ठेवावी? 7 ते 8 ठेवलं, 7 ते पावणे 8 ठेवलं चालतं. काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. आम्ही येऊ शकतो 7ला. सध्याची जी बॅच आहे ती 7:30ची आहे. 7:30. हा मला चालेल सर. चालेल. सर माझं तुम्ही थोडं 1-2 टायमिंगचे ऑप्शन देऊन पोलला टाका. हा पोल टाका म्हणजे बरं होईल. पण जरा- प्रायमरीली मला पण सकाळी नाही जमणार. संध्याकाळीच जमतं मला. सकाळी बाकी काय असतं त्याच्यामुळे तुम्ही पोल टाका म्हणजे मग त्याच्यावरनं बरं त्याच्यावर आपल्याला करता येईल. बरं पण आम्हाला इच्छा आहे, मला तरी इच्छा आहे पुढे कंटिन्यू करायची, प्रवेश पूर्ण करायची. नाही कंटिन्यू करायचं आहे. सकाळी जमू शकत नाही ना. हा सकाळी जमू शकत नाही ना. सकाळी जमत नाही. बरं नाही मला पण मला पण सकाळी अजिबात सकाळी नाही जमणार. ओके ओके ठीक आहे. आपण तसं पोलच पण घेऊ मग त्यावरती. त्या केसमध्ये रेकॉर्डिंग वर केलं तर चालेल का? म्हणजे हो रेकॉर्डिंग वरती करता येतं. कारण मला 7:30 जमू शकतो. 7:30 कदाचित नाही जमणार. हा 7 ते 7:40 आम्ही एक सहसा वेळ धरली मनामध्ये. 7 ते 7:40 केलं हे सकाळच्या वेळेला आटपून जातं आणि मग आपल्या कामाला लोक लागू शकतात असं आम्ही. पण काही लोकांना बिलकुल जमत नाहीये. बघू आपण तसं. मग किती लोकांना जमत नाही मग आपण पोल घेऊन ठरवू आपण. हा पोलवर टाका मग. चालेल. त्याच्यामध्ये सर राहिलं आपण काल थोडं सुभाषित काही घ्यायची चाललं होतं प्लॅन आज. तर राहिली का आपले काही घ्यायची आता अजून घ्यावी असा आहे का विचार? हा म्हणजे किंवा रिव्हिजन ऍटलिस्ट म्हणजे. ओके आता किती वेळ आपल्याकडे? 15 मिनिटं आहे.
सर परवाच्या पेपरसाठीचा आन्सर शीट वेगळा असेल का त्याचीच प्रिंट काढून आणायची जी बाळबोधला होती? बाळबोधच्या ऐवजी प्रारंभ करा तिथे. बाळबोध लिहिलंय का त्यावरती? नाही लिहिलेलं बघितलं, असेल. नाही लक्षात नाही माझ्या. बहुतेक लिहिलेलं नाही नसावं. नाही मग तेच प्रिंट काढून आणायचे का? तेच प्रिंट काढून आणू? तेच प्रिंट करायचं, त्याच्यावरच उत्तर लिहायची आणि नंबर पण नाही, आपलं नावच लिहायचं मागच्या वेळेसारखं. कारण ही इंटरनल परीक्षा आहे, बरं. संस्थेची परीक्षा नाहीये. त्यामुळे फार फॉर्मलला सर नाही केलं. बरं, ओके. वेळ सकाळची 8ची आहे का? सकाळी 10:30 ते 12:30. बरोबर. 10:30ला सकाळी म्हणजे 2-3 मिनिटं आधी आम्ही तो पेपर टाकून देऊ त्यावरती. बरोबर. सोमवारी दिली तर चालणार नाही का? त्या वेळेला काय प्रत्येकाला दिलं त्यामध्ये खूप असा गोंधळ झाला. तर ग्रुप सर सोमवारी दिली तर चालेल का? सोमवारी सोमवारी लिहून द्या तुम्ही. चालेल. रविवारी टाका तुम्ही पेपर. तुम्ही रविवारी जमेल तसं बसून किंवा सोमवारी बसून पेपर लिहून द्या. हो, त्याची- मला पण शनिवार रविवार नाही जमणार, कुठेतरी जायचंय. शनि- सोमवारी नक्की करू. रविवारीच द्यायचंय, शनिवारी नाहीच टाकणार. रविवारीच नाही, टाकू नाही. द्या. हा, पण रविवारी पण नाही जमणार, सोमवारी बरं, नक्की करू. बरं ठीक आहे. त्याच्या ग्रुपवरती आता ते सगळे टेबल टाकलेले आहेत. टेबल तुम्ही बघून घ्या याच्यामध्ये. मी एकच वेळा जाते आता तिथं महिन्यात म्हणजे 3 दिवस जाते. मग तिथं सगळं स्वयंपाकाचं मी मांडले 3 वेळा ह्यांनी जातात, ह्यांनी काय करून येणार तिथं? मग एक वेळासाठी सगळं काय स्वयंपाक जोशी तुमचं बॅकग्राऊंड आनंद जोशी बॅकग्राऊंड नॉईज आहे. हा. तुमच्या घरातला आवाज दिसतोय. तुम्ही हे करा. आपण हे परवा डिस्कस केलं, हे यस्मिन देशेन सम्मान प्रीती, तेव्हा आता नको करायला. दुसरं जे आहे ते हे खूप सोपं आहे. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजापुत्रम बलीम दद्यात देवो दुर्बल घातकः. जेव्हा बळी द्यायची वेळ येते त्यावेळेला हत्तीचा, वाघाचा बळी दिला जात नाही, घोड्याचा बळी दिला जात नाही. कारण घोड्यांचे आणि हत्ती हा बलवान आहे. वाघाचं भय असतं आपल्या सर्वांना, आणि घोडा जो असतो तो इतर कामाला अधिक उपयोगी असतो, म्हणून त्याचा बळी कुणी आजकाल देत नाही. बळी द्यायला कोण असतो तो शेळीचा पुत्र, बोकड, अजापुत्र हाच असतो. कारण तो सर्वात गरीब असतो आणि मुबलकपणे उपलब्ध असतो. तो गेल्याचं कोणाला दुःखही नसतं आणि असल्याचा काही फार आनंद नसतो. गेला तर खाताही येतो. त्यामुळे त्याला बळी दिलं जातं ते बोकडाला. अजापुत्र म्हणजे शेळीचा पुत्र म्हणजे बोकड. आणि म्हणून असं म्हटलं प्रतिकारही जातं. करत नाही. प्रतिकारही करत नाही तो. त्याला कळत नाही प्रतिकार कसा करायचा. तर देव जो असतो हा दुर्बल लोकांना घातक असतो. जे दुर्बल असतात ते स्वतःच्या कृतीनंच किंवा काही न करण्यामुळे जातात आणि देव पण त्यांना वाचवू शकत नाही. देव हा दुर्बलांचा घातक असतो, किंवा उलट देव हा नेहमी सशक्त लोकांनाच मदत करतो, किंवा देव हा जे स्वतःला मदत करतात त्यांनाच मदत करतो. त्यामुळे आपण सबल सशक्त असणं आवश्यक आहे आणि तरच आपल्याला देव मदत करील, असा याचा थोडक्यामध्ये अर्थ होतो. हे आपण बघितलं काल. काय म्हणतात? आवाज आला नाही तुमचा. सर हा, आपण मी बोला. म्हंटल की रिक्त स्थानों की पूर्ती येते ना, हो रिक्त स्थानों की पूर्ती, हो 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 तर त्याच्यामध्ये फक्त एकच शब्द असणार आहे ना? हो हो कारण की एकच हा आहे. जो मागचा एक हो. पेपर बघितलाय ना, हो. मागचा एक पेपर बघितलाय ना, हो, त्याच्यामध्ये असं जननी आणि जनार्दन एवढंच आहे हो, आणि मध्ये हो. आहे. मग ते जननी जन्मभूमीच्या हो. जान्हवीच्या एवढं सगळं लिहायचं. नाही, त्यातलं जेवढं नसेल, जेवढं म्हणजे गाळलेलं कधी भाग आहे कधी तेवढं दुसरे भरायचं. पण पूर्ण 2 शब्द असू शकतात. पूर्ण जेवढं गाळलेलं आहे तेवढं भरायचं, बाकी नाही भरायचं. जसं आता यस्मिन देशे न हो हो ना, माझा टिंब जननी. न प्रीतीही, तर न सम्मान आपला आठवलं पाहिजे, हा किंवा न प्रीतीही हा. म्हणजे बांधव हा. असं असेल तर बाई एखादं कुठून तरी गाळतात ते. नच विद्यागम हा कश्चित, विद्यागम हा येणार नाही. विद्यागमाला आपलं कळलं पाहिजे. जिथं विद्या ही येत नाही, मिळत नाही. तर नाही नेमकं म्हणजे मला असं म्हणायचं की पूर्ण द्यायचे एकच शब्द असेल तर हो, तो तेवढंच टाकायचं.
जेवढा गाळलेला एकच आहे शब्द तेवढा असायला पाहिजे ना. नॉर्मल एकच असतो. हा. हे उदारस्य तृणम वित्तम शूरस्य मरणम तृणम बघितलं आपण. विरक्तस्य तृणम भार्या निस्पृहस्य तृणम जगत. हे पण एखाद्या गाळ्या शब्दाची शब्द. तर या ठिकाणी निस्पृहस्य आलं होतं परवा. निस्पृहस्य तृणम जगत हे गाळ्या शब्द पण आलं होतं. आणि याचा अर्थ बघितला आपण. हे उदार माणसाला वित्त म्हणजे पैसा जो असतो तो तृणवत असतो, गवतासारखा असतो, बिनकिंमती असतो, कवडीमोल असतो. आणि शूर माणसाला स्वतःचं मरण हे कवडीमोल असतं. त्याला शूर जो असतो तो नेहमी मरण्याकरता तयारच असतो. त्याचं कामच ते असतं. विरक्त माणसाला संसारामध्ये काही रुची नसते. त्यामुळे त्याला ती भार्या किंवा कुटुंबातले लोक हे ते तृणवत वाटतात. आणि निस्पृह म्हणजे सर्व जगत सगळं संन्यास असलेला, सर्व त्याग केलेल्या माणसाला सगळं जगच म्हणजे हे काही कामाचं नाही असं वाटतं. सगळं जग त्यांनी त्याग केलेला असतो. संपूर्ण जग त्याला एखाद्या गवतासारखं किंवा तुच्छ वाटतं. आता ह्या 5 गोष्टी एका ठिकाणी सापडणं अवघड आहे. बघितलं आपण. जननी जन्मभूमीश्च जान्हवीच जनार्दन हा जनकः पंचमश्चैव. हे 5 गोष्टी जकारले आहे ते पंच दुर्लभ हे 5 एका ठिकाणी मिळणं दुर्लभ असतं. आणि त्या ते पुन्हा कायम मिळणं. शैले शैलेन माणिक्यम हे पण गाळ्या शब्दामध्ये आलं होतं. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजय गजय. म्हणजे प्रत्येक डोंगरावर तुम्हाला काही माणिक सापडत नाही. प्रत्येक हत्तीच्या खंडस्थळावरती काही मोती सापडत नाही. आणि प्रत्येक वनामध्ये काही चंदन सापडत नाही. तसं माणसामध्ये पण सगळ्या माणसांमध्ये साधू सापडत नाही. साधू हा इतकाच रेअर असतो, इतकाच फार शोधायला फार अवघड असतो. जसं डोंगरावरती माणिक, हत्तीच्या खंडस्थळावरती मोती किंवा जंगलामध्ये वनामध्ये चंदन सापडणं जितकं अवघड असतं, तितकंच माणसामध्ये साधुत्व आढळणं फार अवघड असतं. सज्जनपणा मिळणं अवघड असतं. प्रदोषे दीपश्चंद्र हा संध्याकाळच्या वेळेला दिवा कोणता असतो? चंद्र असतो. प्रभाते दीपको रवी सकाळी दिवा कोणता असतो? सूर्य असतो. त्रैलोक्य दीपको धर्म हा तिन्ही जगामध्ये कोणता दीपक असतो? धर्म असतो. आणि आपल्या घरामध्ये कोण असतं? आपला सुपुत्र हा कुलदीपक असतो. असं त्याने उदाहरण दिलं या ठिकाणी. आणि संध्याकाळचा चंद्र, सकाळचा सूर्य, तिन्ही लोकातला धर्म हे दीपक आहेत. तर आपल्या कुटुंबातला, आपल्या घरातला, आपल्या कुळातला आपला पुत्र हा सुपुत्र हा कुलदीपक असतो. मग हे पुन्हा इथे असं हे पण येऊन गेलं आहे त्या गाळ्या शब्दामध्ये. येशाम न विद्या न तपो न दानम न ज्ञानम. जेव्हा ज्याला विद्या नाही, तप नाही, दान नाही, ज्ञान नाही, न शीलम न गुणो न धर्म. किती क्वालिटी सांगितली त्यांनी. विद्या 1, तपो 2, दान 3, ज्ञान 4, शील 5, गुण 6, धर्म 7. हे 7 गुण जर माणसामध्ये नसतील, येशाम न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म, ते मर्त्य लोके. म्हणजे हे मर्त्य लोक म्हणजे हे माणसांचं जर इथली लोक मरतात. ते मर्त्य लोके भुवी पृथ्वीवरती भारभूत हे भार पृथ्वीला. माणसांमधले हे लोक मर्त्य लोकांमध्ये पृथ्वीवरती भार आहेत. किंवा मनुष्य रूपेण मृगाश्चरती माणसाच्या रूपामध्ये ते प्राणीच आहेत. जितकं प्राण्यांना काही नसतं ह्या गोष्टी, त्यांना शिकायचं नसतं, त्यांना काही तपाचं घेणं म्हणजे कुठल्या गोष्टीचे काय घेणं नसतं. फक्त अन्न खाणे, झोपणे आणि बाकी गोष्टी, पुनर्जन्म काय तर नवीन जन्म, प्राण्यांना जन्म देणे, एवढंच त्यांचं आयुष्यातलं स्वधर्म असतो. मग हे तिच्या उलट या ठिकाणी दाखवलं. ज्या ठिकाणी यस्य असते, ज्याच्याकडे वित्त आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, धन आहे, संपत्ती आहे, स तो कसा असतो? स न रह कुलीन, त्याला लोक म्हणतात हो कुलीन तोच आहे. स पंडित आहे, तो मूर्ख असला तरी म्हणतात नाही पंडित आहे. स श्रुतवान गुणज्ञ तो श्रुतवान बहुश्रुत असतो. तो त्याला खूप ज्ञान असतं, त्याच्या अंगी सगळे गुण असतात, गुणज्ञ. तोच एक वक्ता असतो. स एव वक्ता. तोच 4 लोकांमध्ये जाऊन सगळं बोलू शकतो, किंवा तो जे काय बोले सगळे ऐकतात. सच दर्शनीय तोच सगळीकडे दाखवला जातो, तोच दर्शनीय असं.
काय बोलला तुम्ही? सच दर्शनीय, तोच दर्शनीय असतो, तोच सगळीकडे दाखवला जातो. कारण सगळे गुण जे आहेत ते दाखवलेले, कुलीन, पंडित, श्रुतवान, गुणज्ञ, दर्शनीय, हे कसे असतात? ते कांचनम आश्रयंते, सोन्याच्या ठिकाणी आश्रय घेणारे असतात. म्हणजे हे सगळे पैशामध्ये मोजले जातात. म्हणजे कोणत्याही गोष्टी कितीही श्रेष्ठ असल्या तर ज्याच्याकडे पैसा असेल तोच श्रेष्ठ असतो, बाकी गोष्टी सगळ्या गौण असतात. हा याचा अर्थ. आणि हे परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहंती नद्यः, परोपकाराय दुहंती गावः, परोपकाराय सता विभूत. काल बघितलं आपण, हे निसर्ग जो सगळा आहे तो सगळा परोपकारा करता आहे, वृक्ष, नदी आणि गायी. तसं संत लोक जे आहे ते आपल्याकडे जे जे काय आहे ते, मग संपत्ती असो, धन असो, प्रॉपर्टी असो, किंवा ज्ञान असो, विद्या असो, हे सर्व परोपकारासाठी द्यायला तयार असतात. 10व्या सांगितल्याने वृथा वृष्टी ही समुद्रेषु, समुद्रामध्ये पाऊस पडणं हे वृथा आहे, वाया जातं. वृथा तृप्तस्य भोजनम, ज्याचं पोट भरलेलं आहे, तृप्त आहे जो, त्याला पुन्हा जेवायला देणं. वृथा दानम समर्थस्य, जो समर्थ आहे, सक्षम आहे, त्याला पुन्हा दान कशाला द्यायचं. वृथा दीपो दिवापी, आणि दिवसा ढवळ्या दिवा, सूर्य दिसत असताना तिथे दिवा लावून ठेवणं काय उपयोगाचं? सूर्याचा प्रकाश खूप मोठा आहे, त्या दिव्याचा काही उपयोग नाही. म्हणजे ज्या ठिकाणी अनावश्यक आहे तिथे माणसाने विनाकारण काही देऊ नये. समुद्रात पाऊस पडू नये, जेवलेल्या माणसाला जेवण देऊ नये, विनाकारण दान करू नये, आणि दिवा विनाकारण मोठ्या ठिकाणी वाया घालू नये. योग्य ठिकाणी सत्पात्री दान द्यावं. ही सुभाषित अशी झाली. यानंतर पुढे धनिकः श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पंचमहा, पंचयत्र न विद्यन्ते न तत्र दिवसम वसेल. ज्या ठिकाणी ह्या 5 गोष्टी नसतील तिथे एक दिवसही राहू नये. कोण कोण? एक श्रीमंत माणूस, एक व्यापारी, श्रोत्रियो जो या ठिकाणी शिक्षक असेल, ज्याला ज्ञान असेल असा ज्ञानी माणूस, राजा संरक्षणाकरता, नदी पाणी आणि वस्ती करता, वैद्य आरोग्याकरता, ह्या 5 गोष्टी कुठे नसतील तर त्या ठिकाणी एक दिवसही राहू नये. लक्ष्मीर वस्ती जिव्हाग्रे, जिव्हाग्रे मित्र बांधवः, जिव्हाग्रे बंधनम प्राप्तम, जिव्हाग्रे मरणम ध्रुवम. तुमची जीभ आहे ती खूप महत्वाची आहे. तुमच्या जिभेमुळेच तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होते. जिव्हाग्रे मित्र बांधवा, तुमचे मित्र किंवा बांधव तुमच्या जवळ केव्हा असतील? जर तुमची जीभ नीट असेल, तुम्ही बोलत नीट असाल, तुम्ही सगळ्यांशी मिळून मिसळून राहत असाल. जिव्हाग्रे बंधनम प्राप्तम, जिभेवर बंधनं असली तर जिभेवरच बंधनं येतात. कारण काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं, कुठल्या परिस्थितीत किती बोलायचं, कुठल्या परिस्थितीत काय नाही बोलायचं, हे समाज आणि त्या ठिकाणचे नियम ठरवतात. त्यामुळे जिभेवरती बंधनं येतात. आणि प्रसंगी जिव्हाग्रे मरणम ध्रुवम, जिभेमुळे तुमचं मरण सुद्धा नक्की होतं. कारण तुम्ही जर विनाकारण खूप काही बोललात तर त्या ठिकाणी तुम्हाला ते मरणाच्या दारात पण नेऊन ठेवतं. असा हे याचा अर्थ. 13वं पिपिलिका अर्जितम धान्यम, मुंग्यांनी जमवलेलं धान्य, मधमाशांनी जमवलेला मध, लुब्धेन संचितम द्रव्यम, लोभी माणसाने जमवलेलं धन, हे समूळ विनाश करणारं असतं. कारण ते त्यांच्याही कामाला येत नाही. काहीतरी होतं या ठिकाणी आणि ते सगळं वाया जातं. कारण हे मुंग्या असतात, त्या वारुळामध्ये जर पाऊस पडला किंवा काही झालं तर सगळं जमवलेलं धान्य वाया जातं. मधमाशांचं मध जे असते माणसं घेऊन जातात. आणि ज्या चिक्कू माणसाने, ज्या लोभी माणसाने द्रव्य जमवलेलं असतं धन, ते त्याच्या कामाला येत नाही. हे समूळ जे आहे ते वाया जातं. आणि शेवटच्या 1 मिनिटामध्ये शेवटचं, अर्थागमो नित्यम रोगिताच, म्हणजे ज्या ठिकाणी अर्थ सारखा मिळणं, पैसा सारखा येत राहणं, नेहमी निरोगी असणं, प्रियाच भार्या, गोड बोलणारी बायको, प्रियवादिनीच, प्रियवादिनी बोल म्हणजे प्रिय वागणारी, गोड बोलणारी बायको, वश्यश्च पुत्रोर्थ करी, आज्ञाधारक पुत्र, आणि अर्थकरी विद्या, म्हणजे विद्या ती जी धन मिळवून देते. या 6 ही 6 गोष्टी ह्या जीव लोकांमध्ये, ह्या मनुष्य लोकांमध्ये सुख आणि राजनम, सुख देणाऱ्या आहेत. म्हणून या 6 गोष्टी जर एखाद्या माणसाच्या आयुष्यात असतील तर तो माणूस या पृथ्वीवरती, या मनुष्य लोकांमध्ये सुखी माणूस राहील. असं राजन म्हणजे राजाला उद्देशून म्हटलेलं आहे, हे विदुराने म्हटलेलं आहे.
तर ही रनिंग धावती रनिंग कॉमेंट्री सगळी